आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे आजकाल फुकटचा माल वाटत आहे। शिवराजी, तुमच्या गोष्टी ऐकून वाटतात की तुम्ही बिलकुल फुकटचा माल, फुकटचा पैसा वाटण्याचे अभियान सुरू केले आहे। तुम्ही म्हणता की शेतकरी भावांना प्रधानमंत्री 6,000 रुपये देत आहेत, मी पण 6,000 देईन। कोणती मुलगी गावात शिकायला गेली तर त्याला फ्रीमध्ये सायकल देईन, कोणी टॉपर असेल तर त्याला स्कूटी देईन। यात काय प्रॉब्लेम आहे? बघा, आम्ही जनतेचे आयुष्य बदलण्याचे अभियान चालवतोय आणि जनतेच्या गरजा पूर्ण करणे, विशेषतः ते भाऊ बहीण किंवा ते बेटा बेटी जे आर्थिक रूपात संपन्न नाही। जर मी स्कूटी दिली तर मी प्रतिस्पर्धा पैदा केली 12th मध्ये। जर कोणी बेटा बेटी आपल्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मार्क आणेल तर मामा स्कूटी देईल। आता मुलं शिकत आहेत की मी स्कूटी घेईन। आम्ही ठरवलं की 75% जर कोणी मार्क आणेल तर त्याला मामा लॅपटॉप देईल। लॅपटॉप अभ्यासाच्या कामात येईल। आम्ही ठरवलं आहे की जर कोणी गरीब आहे, ज्याच्याकडे राहण्याची जागा नाही, कुटुंब मोठं झाले, आजोबांचे 4 मुलं झाले, 4 सुना आले आणि त्यांचे सुद्धा 4 झाले, आता छोट्याशा घरामध्ये जागाच नाहीये राहायला, आम्ही बोललो त्याला फ्रीमध्ये प्लॉट देऊ। गरीब आहे, जर या धर्तीवरती तो जन्माला आलाय तर त्याचा हक्क आहे की राहण्यासाठी कमीत कमी एक जमिनीचा तुकडा असो, त्याचा स्वतःचा असो, ज्यावर तो आपलं घर बांधू शकेल। कुठून जमीन आणाल इतक्या लोकांना देण्यासाठी? असे आहे की आमच्याकडे जमीन मध्य प्रदेशमध्ये नाहीये तर विकत घेऊन देऊ। बघा, या धरतीच्या संसाधनांवर गरिबाचा पण हक्क आहे। ही हवा, हे पाणी, हे जंगल, या जमिनी, या खदान गरिबांची पण आहे, त्यांचा पण बरोबरीचा हक्क आहे आणि यासाठी मी त्यांचा हक्क देतो। हा सामाजिक न्याय आहे। परंतु एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, फक्त निवडणुकीच्या वेळेस नाही, या योजना आम्ही बनवल्या तर आम्ही 2005 पासून बनवायला सुरुवात केली। वेगवेगळ्या योजना, सायकल मी यासाठी दिली मुलींना, पहिले मुलींना दिली होती कारण गावात काँग्रेसच्या वेळी शिक्षणाच्या व्यवस्थाच नव्हती, शाळाच नव्हत्या, ज्या होत्या त्या झाडाखालीच व्हायच्या आणि गुरुजी जे शिकवायचे त्यांना 500 रुपये पगार द्यायचे। श्रीमान दिग्विजय सिंग ज्यांनी मध्य प्रदेशची वाट लावली होती। एका शाळेत मी गेलो त्यावेळी मी मेंबर ऑफ पार्लमेंट होतो। तर मी एका मुलाला विचारलं गंगाजी कुठून निघाली, तर तो बोलला विंध्याचल मधून। तर मी गुरुजींना बोलवलं ही काय कमाल आहे, गंगा तर हिमालयातून निघाली, हा मुलगा सांगतो की विंध्याचल मधून। तर ते बोलले साहेब 500 रुपयांमध्ये विंध्याचल मधूनच निघेल। एवढी वाईट अवस्था होती। त्या परिस्थितीमध्ये मी मुख्यमंत्री झालो। हायस्कूल, हाय सेकंडरी स्कूल कमी होते, दुसऱ्या गावामध्ये मुलींना शिकायलाही जाऊ देत नव्हते त्यांचे आई वडील। तर मी बोललो मुलगी पायी पायी नाही जाणार, मी सायकल देईल, मुलगी सायकलवर बसूनच जाईल। आम्ही सायकल दिल्या। मग त्यानंतर भांजे माझ्यावर नाराज व्हायला लागले की मामा बेईमानी होते, भाच्या सायकलवर जातात आणि आम्ही पायी पायी जातोय। तर मी भांज्यांनाही सायकल दिली आणि आता तो प्रवास कोटीपर्यंत पोहोचला। यात काय प्रॉब्लेम आहे? पण आता ऐकण्यात आले की जावई आणि मामा पण नाराज आहेत कारण बहिणींना दिलं, भाच्यांना दिलं, भाचींना दिलं, जावई राहिले। हे जे 6,000 रुपये जे प्रधानमंत्री देत आहेत ते त्यांनाच देत आहेत, 6 मध्ये 6,000 मी पण मिळवले तर 1,000 रुपये महिना मध्य प्रदेशच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो आणि हे त्यांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न आहे। बघा, खरोखरच तुम्ही बघाल आपले मजूर भाऊ बहिणी, गरीब भाऊ बहिणी, जसे मी एक योजना बनवली, ती मी बनवली जनतेचा त्रास जमिनीवरती बघितल्यामुळे। मी लहानपणापासून माझ्या गावात बघायचो मुलगी आणि मुलामध्ये लोक कसा भेद करतात। मुलगा आला तर स्वागत केले जाते, आनंद साजरा करतात, लाडू वाटले जातील, अभिनंदन केले जाईल आणि मुलगी जर आली तर तिच्या आईचा चेहरा पण उतरायचा। जसे मुलगी नाही आली, संकट आले आहे आणि तेव्हा माझ्या मनामध्ये त्रास व्हायचा की हे भगवान, तो दिवस कधी येईल जेव्हा मुलगा आणि मुलगी दोन्ही समान मानले जातील। मी गावामध्ये त्या बहिणीचा त्रास बघितला होता की कधी नवरा छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा आणि खूप वेळ मारायचा देखील। मी मार खाणाऱ्या बहिणींना दुसऱ्यांच्या घरी जाऊन वाचवा सांगताना बघितलंय, तेव्हा माझ्या मनात खूप त्रास व्हायचा की स्त्री आणि पुरुष समानता शेवटी कधी होईल। आणि मुलींचा त्रास बघून मी सांगू इच्छितो रजतजी, माझ्या मनामध्ये अशी भावना आली की मुलींना येण्याआधीच या दुनियेत तोपर्यंत थांबवतील लोक जेव्हापर्यंत ती ओझं वाटेल। मुलींना वरदान बनवले पाहिजे आणि यासाठीच माझ्या मनात शिवराजजी, 18 वर्षानंतर तुम्हाला मुलींची आठवण झाली, 18 वर्ष मुख्यमंत्री राहिले, आता निवडणुका आल्या तर तुम्हाला मुलींना 1,000 रुपये देऊन नाही, ही जी योजना मी सांगत आहे
ही जी योजना मी सांगतो आहे ही 2006 मध्ये बनवलेली मी त्याची गोष्ट करतो आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तर मी सगळ्यात पहिली योजना बनवली की मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आम्ही मुलींना ओझा म्हणून नाही राहू देणार, मुलींना वरदान बनवणार. आणि वरदान कशी बनेल? कारण मध्य प्रदेशमध्ये सेक्स रेशिओ खूप गडबड झाला होता. 1000 मुलांमागे 912 मुली जन्माला येत होत्या. आणि एका ठिकाणी जेव्हा मी बोललो मुलींना येऊ द्या, मुलींशिवाय दुनिया नाही चालत, तर एक आजी बोलली की मोठ्या मोठ्या गोष्टी तू करतोयस, मुलींना येऊ द्या, मुलींना येऊ द्या, आणि लग्नात जेव्हा हुंडा द्यायची वेळ येईल तेव्हा तू देणार आहेस का? तेव्हा मला वाटलं की फक्त भाषण देण्याने काम नाही चालणार. तेव्हा मी ठरवले की मुलगी ओझा नाही राहणार. पहिली योजना बनवली मी मुख्यमंत्री कन्यादान योजना, ज्यामध्ये ठरवले की गरीब मुलींचे लग्न आता आम्ही करू, सरकार करेल. आई वडिलांवर मुलगी ओझे नाही बनणार. आणि दुसरी योजना सांगताना मला गर्व आहे की मी बनवली लाडली लक्ष्मी योजना. मी माझे ऑफिसर बोलावले आणि बोललो मध्य प्रदेशमध्ये मुलगी जन्माला आली तर लखपती असेल. तर ते पहिले हसले आणि म्हणाले इम्पॉसिबल आहे सर, हे तर होऊच नाही शकत. मी बोललो होईल. मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या नावाने इतका पैसा मी जमा करून देऊ की जेव्हा ती 21 वर्षाची होईल तर तिला 1 लाख रुपये मिळतील. त्यावेळेस आम्ही ठरवले की 30,000 रुपये मुलीच्या जन्मासोबत आम्ही 2 मुलींपर्यंत मुलींच्या आई वडिलांच्या खात्यामध्ये जमा करून देऊ. आणि त्याला मी शिक्षणासोबत जोडले. ती 5वी पास करून 6वीत जाईल तेव्हा 2,000, 8वी पास करून 9वीत जाईल तर 4,000, 11वीत जाईल तर 6,000, 12वीत जाईल तर 6,000, आणि कॉलेजमध्ये जाईल तर 12,500, आणि पास आउट होईल तर 12,500. आणि आता तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण पण लाडली लक्ष्मी बेटीचे मी निशुल्क करवीन. आणि मला बोलताना गर्व आहे, मध्य प्रदेशमध्ये 46 लाख लाडली लक्ष्मी मुली आहेत. 46 लाख लाडली लक्ष्मी मुली आहेत. आणि याचा इम्पॅक्ट तुम्ही बघा की 912 मुली जन्माला येत होत्या 1000 मुलांमागे, आणि आता 956 मुली 1000 मुलांमागे जन्म घेत आहेत. मुलगी आता ओझं नाहीये, मुलगी वरदान बनली आहे. आणि हे 2006 मध्ये केले. बहिणींचं दुःख आणि त्रास बघून आम्ही पहिली योजना बनवली होती. कारण मी गावात बघायचो, मजूर बहीण मुलाला जन्म देण्याआधी 2 दिवस आधीपर्यंत मजुरी करायची. मला त्रास व्हायचा, दुःख व्हायचं. आणि मुलगा मुलीला जन्म दिल्यावर हप्ताभर पण आराम नाही करायची. मुलीला एकतर घरी सोडून द्यायची किंवा शेतात ठेवून मग दिवस दिवस मजुरी करत होती. मुलीला नीट दूधही पाजू शकत नव्हती. आणि तेव्हा मी ठरवले की मुलीच्या जन्माच्या आधी मजदूर बहिणीला 4,000 रुपये देऊ, ज्याने पोषण आहार ती घेऊ शकेल, स्वतःचं आरोग्य पण ठीक राहील, आणि जे पोटात मुलगा मुलगी वाढते आहे त्यांचं आरोग्य पण ठीक राहील. आणि जन्मानंतर 12,000 रुपये देऊ, कारण कमीत कमी ती 1-2 महिना आरामही करू शकेल. कमीत कमी आपल्या ममतेने आपल्या मुलीला दूधही पाजू शकेल आणि आराम करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळेल. हे बोलताना मला गर्व होत आहे रजतजी. मध्य प्रदेशमध्ये मुलगी पोटात नाही मारल्या जात, पोटाला कत्तलखाना बनवला होता लोकांनी. जर हे समजलं मुलगी पैदा होत आहे तर पोटातच मारून टाका, जन्मच नका घेऊ देऊ त्यांना. या मुली कमी पैदा का होत आहेत? देव भेदभाव नाही करायचा, माणूस करत होता, माणूस. यासाठी आम्ही बनवली योजना. लाडली लक्ष्मी पासून लाडली बहीण पर्यंतचा आमचा प्रवास तिथून सुरू झाला. आणि केवळ इतकंच नाही, मी गर्वाने सांगू इच्छितो की मध्य प्रदेश पहिलं असं राज्य आहे ज्याने ठरवलं की स्थानिक निवडणुकांमध्ये 50% रिझर्वेशन आम्ही महिलांना देऊ. कारण की बहिणी निवडणुकात नाही लढायच्या. पदर बांधा, पदर घेऊन घरातच राहा, पोळ्या बनवा, आणि दुसरं काहीच काम नव्हतं. आणि मध्य प्रदेश एकमेव असं राज्य आहे ज्याने ठरवलं की 30% भरती पोलिसांमध्येही आम्ही मुलींची सुद्धा करू. खूप विरोध झाला, पोलीस ऑफिसरांनी पण विरोध केला की हे कसं होईल, कशा काम करतील त्या. पण मला आपल्या मुलींच्या सामर्थ्यावर भरोसा होता. मला विश्वास होता की मुलींच्या हातात मी बंदूक दिली तर ते डाकू आणि गुंडांची अक्कल पण जागेवर आणून दाखवतील. 30% भरती तेव्हापासून आम्ही केली. 50% भरती आम्ही मुलींची करत आहोत टीचर सारख्या परीक्षेमध्ये. आणि आज तुम्ही चारी बाजूला बघाल मध्य प्रदेशमध्ये मुलांसोबत मुली पण पुढे जात आहेत. आणि एक अजून कल्पना मी शोधली. मला वाटलं की स्त्रियांच्या नावावरून बघा, स्त्री आणि पुरुष दोघं समान असायला हवे, मुलगा मुलगी दोघं समान असायला हवे, दोघांचे हक्क समान आहेत, अधिकार समान आहेत. पण संपत्ती जर खरेदी केली जात होती तर पुरुषांच्या नावावर करायचे. ते घर, दुकान, जमीन खरेदी करायची असेल तर पुरुषांच्या नावावर होती. आम्ही ठरवलं की जर महिलेच्या नावावर खरेदी कराल तर स्टॅम्प शुल्क फक्त 1% लागेल, पुरुषाच्या नावावर कराल तर जास्त लागेल. याचा परिणाम रजतजी मी तुम्हाला सांगतो. आता मध्य प्रदेशमध्ये 45% संपत्ती महिलांच्या नावावर खरेदी केली जाते. सगळे पती आपल्या बायकोला म्हणतात की तुझ्या नावावर खरेदी करतोय. याने स्टॅम्पचे पैसेही वाचतील, रजिस्ट्रीचे पैसेही वाचतील,
हे महिला सशक्तीकरणाचे अभियान आहे. हे फ्रीमध्ये वाटणं नाही म्हणत. हे जे आहे परंतु या ज्या सगळ्या योजना आहेत, तुम्ही जे पैसे देता ते खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतात? मॉनिटरिंग कशी होते? डीबीटी सरळ खात्यामध्ये अकाउंटमध्ये पोहोचते. मध्ये अजून कोणी नाहीये. हा तर काँग्रेसचा काळ होता, जेव्हा स्वर्गीय राजीव गांधीजी म्हणायचे, मी काय करू, 1000 रुपये पाठवतो, 15च पैसे मिळतात. आम्ही असे मजबूर नाहीये. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करतोय. 1 रुपया देतो तर सरळ 1 रुपया त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचतो. त्याच्या खात्यामध्येच तो काढतो आणि मग वापरतो. शिवराजजी, सगळे जे तुमचे भाचे आहेत ते म्हणतात की मुलींच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये महिने टाकताय. तुम्ही म्हणता की आम्ही 3000 रुपये करू. मुलांच्या हाती काहीच लागत नाहीये. हे हे 1000 रुपये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जात आहेत आणि मुलींच्या लाडली लक्ष्मी त्यांची योजना आहे ती वेगळी आहे. पण मुलांसाठी पण आम्ही कसर बाकी नाही ठेवली. बघा, आता सायकल द्यायची असेल, पुस्तकं द्यायची असतील, मेधावी विद्यार्थी योजना बनवली आम्ही, मुख्यमंत्री मेधावी विद्यार्थी योजना. आणि त्या योजनेमध्ये ठरवले की आमच्या मुलगा मुलगी कोणत्या पण जाती समाजाचे असो, मी जातीच्या वरती ठेवलं सर्व मुलांना. मुलांमध्ये काय भेद करायचा? प्रत्येक मुलाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, जर तो मेधावी आहे आणि 12वी मध्ये तो 75% मार्क घेऊन मुलगा येत असेल तर त्याची मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण जर 8 लाख रुपयापर्यंत त्याची रक्कम होत असेल तर मामा करवतात. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे पण तुम्हाला माहिती आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी असते 8 लाख ते 10 लाख रुपये वर्ष. गरिबांचे मुलं मुली नाही देऊ शकत, शेतकऱ्यांचेही नाही देऊ शकत. मी बोललो की चिंता करू नका माझ्या भाची भाच्यांनो, तुमची फीस तुमचे आई बाबा नाही, तुमचे मामाही देतील, भारतीय जनता पक्ष देईल. आणि मुलं पुढे जात आहेत. आणि आता याच मुलांना अजून पुढे शिकण्यासाठी आता आम्ही अजून एक योजना घेऊन आलो आहोत, स्काय शिका आणि कमवा योजना. खूप राजनैतिक पक्ष फक्त आश्वासन देतात की बेरोजगारी भत्ता देऊ, बेरोजगारी भत्ता देऊ. अरे चिमणी, आपल्या पिल्लांना घरटे नाही देत, पंख देते, जेणेकरून लांब उडू शकतील ते सगळे. हे बेरोजगारी भत्ता घरटे आहे आणि बेईमानी आहे. जे अनाऊन्स करतात ते इतके बॅरियर्स लावून देतात की मुलांना काही मिळतच नाही, संख्या खूपच कमी असते आणि मुलं बेरोजगारी भत्ता मागत देखील नाही. आम्ही ठरवले की आम्ही मध्य प्रदेशच्या मुलांना काम शिकवू, स्किल बनवू. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये काम शिकतील. काम शिकल्याच्या बदल्यामध्ये त्यांना 8,000 पासून 10,000 रुपयापर्यंत महिना दिला जाईल आणि नंतर काम शिकल्यानंतर त्यांना परमनंट जॉबही मिळेल. 1 लाख सरकारी नोकरी भरतीमध्ये आमचे अभियान याच वर्षी सुरू झाले आहे. यावर्षी आम्ही पूर्णही करू आणि प्रत्येक महिन्यात 3 लाख सेल्फ एम्पॉवरमेंटचे लोन, ज्यामध्ये आम्ही इंटरेस्ट सबसिडी देत आहोत, याची गॅरंटी पण मामाच घेत आहेत, ते पण आम्ही मुलांना देत आहोत. तर मुलांसोबतही अन्याय नाही होत आहे. भाचे पण शेवटी माझेच प्राण आहेत, त्यांना पण सोबत घेऊन चालायचं आहे. परंतु काँग्रेसवाल्यांसोबत अन्याय करताय तुम्ही. काँग्रेसचे लोक म्हणतायत की आम्ही पूर्ण गॅरंटी दिली होती, आमच्या आयडिया चोरल्या. ते म्हणाले की आम्ही महिलांना 1500 रुपये देण्याचं वचन दिले होते, शिवराजने पहिलेच 1000 रुपये देऊन टाकले. त्यांनी गॅसचे सिलेंडर 500 रुपयामध्ये देणार सांगितलं, तुम्ही तर 450 मध्येच देऊन टाकले. आता बघा, 2017 मध्ये 1000 रुपये, मी ही स्कीम कधी सुरू झाली हे मी सांगू इच्छितो. 2017 मध्ये मध्य प्रदेशमध्ये 3 अत्यंत मागास जाती होत्या, बेगा, बहरिया आणि सेहरिया, जिथे पोषणाचा स्तर बाळांचा पण चांगला नव्हता. मला वाटतं की जर या कुटुंबांना आज पुढे घेऊन जायचं आहे तर कुटुंबाची जी मुख्य आहे बहीण, तिच्या खात्यामध्ये 1000 रुपये टाकून देऊ. कारण बहीण किंवा महिला पैशांचा दुरुपयोग नाही करत. जर पैसा त्यांच्या हातामध्ये आला तर सगळ्यात पहिले मुलांवर खर्च करेल ती. तर आम्ही 1000 रुपये देणे सुरू केले आणि नंतर जेव्हा आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट करवला तर आश्चर्य होईल माहिती झाल्यावर की मुलांच्या पोषणाचा स्तर सुधारला. आईजवळ 1000 रुपये आले तर मुलांसाठी दूध घेतले, फळ घेतले, डाळ घेऊन आली, मुलांचे कपडे घेऊन आली, मुलांचा पोषणाचा स्तर सुधारला. तिथून माझी हिंमत अजून वाढली आणि मला वाटलं की प्रत्येक गरीब बहिणीच्या खात्यामध्ये 1000 रुपये जायला हवे. तर हे निवडणुकीच्या कारणामुळे नाही. आम्ही जे 1000 आधी जे आम्ही देत होतो त्या सुद्धा लाखो होत्या. त्या बहिणींना त्यांचा विस्तार करून आता त्यांना प्रत्येक गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि मला आनंद आहे. बऱ्याच वेळा तर मी भावनिक होऊन जातो, काटे उभे राहतात. आता मी 3 दिवस आधीच जम्बोला गेलो होतो, ते फोटोग्राफ तुम्ही बघा. जागोजागी बहिणी एकत्र येत आहेत, थांबवत आहेत. त्या बहिणीने पण आवाज दिला, दादा मी बोललो थांबा, ताई बोलवते. येऊन मला गळा भेट दिली, डोक्यावरती हात ठेवून
माझी नजर काढली, कपाळावर पापी दिली आणि मग ती म्हणाली की तुम्ही जे पैसे दिले होते, ही माझी गाडी आहे भाजीची, मी भाजी विकत घेतली आणि हा ठेला घेतलाय लोड गाडी आणि यावर भाजी विकतेय आणि रोज 200-250 रुपये मी कमवायला लागली आहे. कोणी जुनी शिलाई मशीन घेतली, आता ती शिवण कामामध्ये लागली आहे. या त्या महिला आहेत ज्यांनी त्या पैशांचा उपयोग उपजीविका चालवण्यासाठी प्रारंभ केला. त्यांचे आयुष्यच बदलत आहे. हे फ्रीमध्ये वाटणं नाहीये. आपल्या बहिणीचे जीवन बदलण्याचे माझं अभियान आहे आणि हा माझा संकल्प आहे की बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही राहू देणार. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन येईन. महिला सशक्तीकरण आमच्या जीवनाचे मिशन आहे. जुलै 2022 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते की आजकाल आपल्या देशात फुकटची रेवडी वाटून लोक मतं मिळवण्याची प्रयत्न करत आहेत. ते बोलले होते की रेवडी कल्चरवाले एक्सप्रेस वे नाही बनवू शकत, नवीन एअरपोर्ट नाही बनवू शकत, नवीन हॉस्पिटल नाही बनवू शकत, ते फक्त वोट मागू शकतात. त्यांनी अगदी बरोबर सांगितलं. ते तर जे लोक तुम्ही पण फक्त- वाटताय. जे लोक फक्त रेवड्या वाटतात त्यांच्यासाठीच हे बोलले आहेत. आता बघा रजतजी, मध्य प्रदेशमध्ये जाऊन हायवेज बनत आहेत, एक्सप्रेस वेज बनत आहेत. बघा मध्य प्रदेश काय होते. 2003 मध्ये मध्य प्रदेशमध्ये तुटके फुटके 60,000 किलोमीटरचे रस्ते होत होते. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यामध्ये खड्डा माहितीच नाही पडायचे. कोणी मध्य प्रदेशमध्ये यायचे आणि गाडी उचकायला लागायची तर समजून जायचे की मध्य प्रदेश आले आहे. वाट लावून टाकली होती दिग्विजय सिंगजींनी मध्य प्रदेशची. आज मध्य प्रदेशमध्ये 5 लाख किलोमीटरचा शानदार रस्त्यांचे जाळे विणले आहे आणि ते आम्ही टाकले आहे. अटल एक्सप्रेसवे, नर्मदा एक्सप्रेसवे, विंड एक्सप्रेसवे, बुंदेलखंड एक्सप्रेसवे आम्ही पूर्ण मध्य प्रदेशला बदलून टाकले आहे. आणि फक्त रस्तेच नाही, मध्य प्रदेशामध्ये वीज यायची कमी आणि जायची जास्त असे. तेव्हा त्यांचे राज्य होते काँग्रेसचे, तर फक्त 2 ते 3 तासच वीज मिळत होती. फक्त विजेची उपलब्धता आणि उत्पादन 5,000 मेगावॅटच्या खाली होती. आज 29,000 मेगावॅट वीज निर्माण करून आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेला 24 तास वीज देऊन घरांना रोशन करण्याचं काम केलं आहे. आम्ही पॉवर प्लांट नवीन लावलेत. शिवराज, आणि जेव्हा नक्कीच वीज देत आहात तुम्ही जेव्हा म्हणता की 100 युनिट फ्री, 200 वर अर्ध बिल, तर ही फुकटची नाही, वीज हे नाहीये का? आम्ही नाही, म्हणजे तर हे रेवडी सर्व नाहीये का? काँग्रेस म्हणत आहे. आम्ही तर पैसे देतोय पण गरिबाकडून कमी घेतोय, त्यात काय त्रास आहे. मध्य प्रदेशमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर बिलकुल कधी कमी नाही केले. रेव्हेन्यू सरप्लस बजेट आहे आमचे. रस्ता असो, वीज असो, पाणी असो. 5 मेडिकल कॉलेज होते, आज 30 मेडिकल कॉलेजेस झाले आहेत. सीएम राज्य सारखे स्कूल तयार होत आहेत. एक शाळेची इमारत 38 आणि 40 करोडची आहे, जिथे गरिबांचे मूल प्रायव्हेट शाळेपेक्षा पण चांगल्या सुविधा घेण्याचं काम करतील. ग्लोबल स्किल सारखे पार्क आहेत. स्किल मॅन पॉवर तयार करण्यासाठी सिंगापूरच्या संयोगाने इन्स्टिट्यूशन बनत आहेत. वेगवेगळे कॉलेजेस आहेत, जे इंजिनिअरिंग कॉलेज, जे मेडिकल कॉलेज, इन्फ्राचं पूर्ण जाळं पसरलं आहे. आणि मध्य प्रदेशाची अर्थव्यवस्थेला तुम्ही बघा, जेव्हा काँग्रेसचे राज्य होते 2002-3 पर्यंत, तेव्हा मध्य प्रदेशमध्ये पर कॅपिटल इन्कम होती 11,000. आज ती झाली आहे 1,40,000 रुपये वाढून. मध्य प्रदेशमध्ये सगळे मिळून जी अर्थव्यवस्था आहे 71,000 करोड, आज तिला वाढवून आम्ही केले ती जवळपास 15 लाख करोड. मध्य प्रदेशमध्ये पिकांचे आणि धान्याचे उत्पादन होते केवळ 100 करोड जवळपास, आज ते वाढून पोहोचले आहे जवळपास 650 करोड. मध्य प्रदेश गहू एक्सपोर्ट करणारा सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त गहू एक्सपोर्ट करणारं राज्य आहे. आम्ही ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट जर तुम्ही बघाल, काँग्रेसच्या काळामध्ये मायनस होत होती सतत. 1.5 दशकापर्यंत मध्य प्रदेशने 18% ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट प्राप्त करून फक्त देशातच नाही दुनियेत रेकॉर्ड बनवला आहे. रेकॉर्ड. सलग इतकी वाढ कधीच नाही झाली. सिंचनाची व्यवस्था काँग्रेस, राजा, नवाब, इंग्रज स्वातंत्र्याच्या आधी पण काही 7.5 लाख हेक्टर होती, आम्ही वाढवून 47 लाख हेक्टर पर्यंत पोहोचवले आणि 65 लाख हेक्टर पर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि सिंचनाचा चमत्कार आहे की शेती आमची पटकन वाढत आहे. शेती जेव्हा तेजीने वाढली तर अर्थव्यवस्था आपली व्हायब्रंट झाली. मध्य प्रदेशचे योगदान देशाच्या GSDP मध्ये फक्त 3.6% असायचं. हे बघा, सांगा 4 की- आज 4.8% झाला आहे. किती वेगाने आम्ही पुढे गेलो. बजेट कधी 21,000 करोड रुपये होत होते, आज 3,14,000 करोडचे बजेट आम्ही दिले आहे. शिवराजजी, पूर्ण निवडणुकीचा प्रचार इथेच करायचा आहे का? मी फक्त यासाठीच बोललो की फ्री वीज नाही, कॅपिटल तुम्ही मला एक्सपेंडिचर. सांगा, मी तुम्हाला आकडे सांगतो. हा, ते तुम्ही मी- सगळ्या मुलींना 1,000 रुपये महिना द्याल, त्याचा खर्च होईल 18,000 करोड. 3,000 रुपये जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये जातील, 54,000 करोड रुपये
कुठून येतील इतके सारे पैसे? बघा, आता आमचं बजेट आहे 3,14,000 करोड. यानंतर मी रिवाईज केले आणि अजून याला ठीक करून 5,000 करोड रुपये वाढवले, तर ते पण 5,000 करोड येत आहेत. पुढच्या वर्षी आमचं बजेट याहून कमीत कमी 25% जास्त असेल. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी म्हणाले 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी देशाला बनवायचं आहे. आम्ही ठरवलं, आम्ही 550 बिलियन डॉलरची इकॉनॉमी मध्य प्रदेशला बनवू. या वेगाने आमची अर्थव्यवस्था वाढत आहे, वेगाने. तर आम्ही बजेटचा आकार सतत वाढवतच आहोत. पैसा जास्त येईल कारण अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, गुंतवणूक वाढते. आता आम्ही ग्लोबल गुंतवणूकदार समिट केलेला, तर ग्लोबल गुंतवणूकदार समितीमध्ये 15,42,550 करोडचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले, ज्यांना वेगाने आम्ही जमिनीवर उतरवत आहोत. आमच्या इथे IT कंपन्या येत आहेत, आमच्या इथे टेक्सटाईल इंडस्ट्री येत आहेत, आमची ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत आहे, MSME वेगाने वाढत आहे. आम्ही असे गरीब थोडी ना राहणार. तो जमाना गेला जेव्हा आम्हाला आजारी राज्य म्हणायचे, तो काँग्रेसचा जमाना होता. आता आजारी नाही, विकसित राज्य आहे, वेगाने पुढे जात आहोत. यामुळे पैशांची व्यवस्था होत राहते. तर याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हापासून तर जन्मापासून मरणापर्यंत सगळा खर्च सरकार करणार. शिक्षण पण सरकार करणार, उपचार पण सरकार करणार, जेवण पण सरकार जे करणार. मुलं गरीब निम्न मध्यवर्गीय परिवारातले आहेत त्यांचा बघा, ही ड्युटी आहे सरकारची. एज्युकेशन, शिक्षण देणे. जर कोणाकडे पैसे नाहीत तर शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकारच नाही का? प्राचीन काळात भारतात पण फ्री एज्युकेशन होतं. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा सांदीपनी मुनींच्या आश्रमात गेले होते, तेव्हा सांदीपनी मुनी फीज नाही घ्यायचे. समाज शिक्षणाचा भार वहन करायचा. जे गरीब आहेत, मी 8 लाखाची सीमा सांगितली. 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचं करायचं, हे आपला धर्म आहे. हे बघा, मुलाजवळ जर पैसे नाही आणि आपण त्याला असहाय्य सोडलं आणि तो हाच विचार करत राहील की टॅलेंट तर आहे, कदाचित माझ्याजवळ पैसे असते, माझ्या आईबाबांजवळ, तर आज मीही पुढे गेलो असतो. मी मुलांच्या डोळ्यात जे स्वप्न आहेत त्यांना मरू देणार नाही. हे बघा, म्हणूनच कमलनाथजी आजकाल म्हणतात की शिवराज सिंग चौहान खिशात नारळ घेऊन फिरत असतात. जिथे जातात योजनांचे उद्घाटन करून टाकतात. बघा, ज्याच्यात दम असतो तोच तर करतो. आम्ही फक्त उद्घाटन थोडीच करतो, मग भव्य भवन पण उभं करतो. ते म्हणतात घोषणावीर आहेत, आम्ही म्हणतो वीरार्थ घोषणा करता, भित्रे थोडी ना घोषणा करतात. आम्ही घोषणाही करतो आणि त्याला पूर्णही करतो. त्यात काय प्रॉब्लेम आहे? कमलनाथजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पूर्ण वेळ रडतच असायचे, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये. मामा खजाना रिकामा करून गेले. मी बोललो, मामा नाही, औरंगजेब झालोय ना. मी कधी नाही म्हणत माझ्याजवळ पैसा नाहीये, माझ्याजवळ खूप पैसा आहे. विकासाच्या कामांना कमी नाही आणि जनकल्याणासाठी पण कमी नाही.